क्रमांक 1 वरती चालू सामना अगदी आपण 1 मिनिटासाठी हा 1 नंबरवरचा सामना थांबवतोय की सध्या ठाण्यामध्ये सुरू असलेली राष्ट्रीय स्पर्धा आणि त्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या मोसमामध्ये ज्यानं केलं, या स्पर्धेत केलंय असा एक खेळाडू त्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय, ज्याचा आम्ही मैदानामध्येच यथोचित मान सन्मान आमच्या या गणेश क्लब गणेशपूरच्या वतीने करणार आहोत. खेळाडूचं नाव आहे रसिक काळे. क्रीडा रसिक हो, त्याच्यासाठी थोडं टाळ्या होऊन जाय होत्या, कारण रायगड जिल्ह्याचा हा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं आणि रायगडचा सुपरस्टार भारत पाटील याच्या शुभ हस्ते त्याचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. आपल्या पुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. पुढील काळामध्ये आपण महाराष्ट्र संघात सुद्धा दिसाल अशी या ठिकाणी आशा अपेक्षा व्यक्त करतोय आणि या स्पर्धेसाठी सुद्धा आपणास शुभेच्छा देतोय. अप्रतिम असा हा खेळाडू रसिक काळे. शिव शंभू पाटलेश्वर आणि गावदेवी फुर्जे या दोन संघादरम्यानचा सामना मैदान क्रमांक 2 वरती टीबीएम कारावी विरुद्ध पिंपळपाडा, निळूण संघ पिंपळपाडा. तर मैदान क्रमांक 3 वरती चालू सामना धावी स्पोर्ट्स रोहा विरुद्ध झुंजारकडे. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी जीवन पाटील हे आलेले आहेत. त्यांचं शब्दसुमनाने या ठिकाणी मी स्वागत करते आणि मनोज पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जीवन पाटील यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दरम्यान या स्पर्धेच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये मी दीनानाथ पांडुरंग पाटील यांना पाहू शकतो. त्याला विनंती राहील आपण सुद्धा जरा स्टेजवरती यायचं आहे. दीनानाथ पाटील आपल्याच विनंती राहील आपण जरा स्टेजवरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना मैदान क्रमांक 3, मैदान क्रमांक 2 वरती अंबादेवी डोंगरी चॅलेंजर कोपर, मैदान क्रमांक 1 वरती मिडलाईन कर्जत ध्रुवनगरी सांजे. दरम्यान दीनानाथ पाटील हे स्वतः या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मी मनोज पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याचं सुद्धा यथोचित मान सन्मान आपण करायचा आहे, त्याचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. दीनानाथ पाटील साहेब आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत गणेश क्लबच्या वतीनं. हॅलो, गणपती देवस्थान ट्रस्ट गोकळचे ट्रस्टी हेमंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनोज पाटील श्री वीरेंद्र पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हेमंत पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. हेमंत पाटील आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाल्यात, आपलं मनपूर्वक स्वागत.
दमछाक झाल्यानंतर पाणी पुरवण्यासाठी आम्हाला दोघांनी या ठिकाणी सहकार्य केले. प्रज्वल पाटील आणि विनम्र पाटील त्या दोघांचंही मी या स्पर्धेच्या निमित्तानं गणेश क्लब गणेशपूरच्या वतीनं मनपूर्वक आभारी राहील. दोघांनीही या स्पर्धेसाठी लागणारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. प्रज्वल पाटील आणि विनम्र पाटील जर दोघंही प्रेक्षकांमध्ये असाल तर कृपया आपण स्टेजवरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. व्यासपीठावरती आपण यायचं आहे. गणेश क्लब गणेशपूर आपल्या नेहमीच आभारी राहील. ऑटो टाकलं बघतो ऑटोचं बटन दाब साईडला ऑटो
ऑटो असेल बघ, ऑटो आपल्याला घेऊन राहिले ना लाईट. फुल ऑटो ना. हा तो ग्रीन आहे काय काय STB आहे ना तो. एक शटर किती गेलं 25. हे 100 कर. जाम काला होईल. डीबी वाढव. गेन ना. ऑटोवर टाकलेलं कमी करतो ॲव्हरेज कमी करतो बोनस पॉइंट टू कडे. काय पण करतो. या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन कैलास जरा या ठिकाणावरून मार्गस्थ होत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा शब्द समजाने मी आभार व्यक्त करतोय. अप्रतिम अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पार पडते. दरम्यान प्रेक्षकांमध्ये घनश्याम नारायण पाटील आणि आमचे केसरीनाथ मारुती पाटील हे सुद्धा प्रेक्षकांमध्ये दोघांनाही विनंती राहील या आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. दोन्ही मामांना विनंती करतो या जरा आपण स्टेजवरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपलं सहकार्य नेहमीच या स्पर्धेच्या निमित्तानं राहिलेलं आहे. अशाच पद्धतीने सहकार्य राहील त्याबद्दल आम्ही आपचे मनपूर्वक आभारी आहोत. दरम्यान आमचा संघाचा सर्वात मोठा खेळाडू भाई कोटेकर हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. भाई आपण स्टेजवरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपण मैदानाशी संलग्न नेहमीच राहण्याचा आनंद घेता परंतु आपली स्पर्धा आहे. आपण थोडं व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या आपण भाई जरा स्टेजवर या. महाराष्ट्र संघापर्यंत ज्यानं मजल मारली रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ज्यानं केलं असा गणेश क्लब गणेशपूर संघाचा अष्टपैलू खेळाडू भाई कोटेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी योगेश म्हात्रेंना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते भाईचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे आणि भाईला सुद्धा विनंती करेन की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं हा बहुमान स्वीकारायचा आहे. एक बहुगुणी असा खेळाडू संयमी आणि शांत आणि त्याचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान. लास्ट 3 minutes ऑफ प्ले. सामना संपवण्याच्या शेवटची 3 मिनिटं. साखळी फेरीतला शेवटचा सामना नवेगाव विरुद्ध भातसई. मैदान क्रमांक 3 वरती तिसरा आणि अंतिम पुकार. दुसऱ्या फेरीतील
पहिला सामना अंबादेवी डोंगरी चॅलेंजर पेपर तिसरा आणि अंतिम पुकार या ठिकाणी देतोय. तर मैदान क्रमांक 1 वरती तिसरा आणि अंतिम पुकार मिड लाईन कर्जत द्रोणगिरी चांगे दुसऱ्या फेरीतील हे दोनही सामने. मैदान क्रमांक 1 आणि 2 वरचे सामने जे आहेत ते दुसऱ्या फेरीतील राहतील. तर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. गणेश पाटील, अमोल पाटील, आम्हाला मंचावर येऊन सहकार्य करायचं आहे. आपलं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. गिरीश, काय जबरदस्त सामना मैदान क्रमांक 3 वरती सुरू आहे. रोहा आणि त्याला झुंज देतोय तो मात्र कणे संघ. पिंपळपडा आणि कारावी या दोन संघादरम्यानच्या सामन्यामध्ये कारावी हा संघ 8 गुणांनी विजय झाला. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक आभार. विजय सावळाराम पाटील, आपण प्रेक्षकांमध्ये कुठेतरी आहात. आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपण मंचकावर यायचं आहे. श्री राजेश रमेश पाटील, आपण देखील प्रेक्षकांमध्ये दिसतात. मंचावर येऊन संधी पुकारलेले सामने दुसऱ्या फेरीतील सामने आहेत. अंबादेवी डोंगरी चॅलेंजर कोपर मैदान क्रमांक 2 वरती. मैदान क्रमांक 1 वरती मिड लाईन कर्जत द्रोणगिरी सांजे चारही संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विना विलंब ही स्पर्धा चालू ठेवायची असेल. चारही संघ उपस्थित राहतील. त्वरा करा चला. मैदान क्रमांक 2 वरती अंबादेवी डोंगरी चॅलेंजर कोपर, मैदान क्रमांक 1 मिड लाईन कर्जत द्रोणगिरी सांजे. लास्ट मिनिट ऑफ प्ले, सामना संपायला शेवटचा मिनिट. थर्ड रेड, डू ऑर डाय रेड. पाटणेश्वरी गावचे आमचे सहकारी विकास शेठ आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले. मंडळातर्फे आपलं स्वागत आहे. आपण मंचावर आलात, आम्हाला आनंद आहे. पेन तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी विकास शेठ, टाइम आउट. मैदान क्रमांक 1 वरती झालेला सामना पाटणेश्वर संघाने निर्विवादपणे हा सामना जिंकलाय. त्यामध्ये दोन्ही संघाचे सुद्धा मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी पाटणेश्वरी गावचे विकास शेठ इथे उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पाटील यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं.